पूर्वगामी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षांपासून महिला अत्याचारांच्या घटना वाढतच आहे. बदलापूर घटनेमुळे राज्य हादरले, आंदोलने झाली, सरकारकडून कारवाईचे आश्वासने देण्यात आली. पण श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महिलांची आबरू लुटणाऱ्यांना चौरंगा शिक्षा दिली जात होती. ही शिक्षा महाराजांनी कुणाला दिली व ही शिक्षा कशाप्रकारे दिली जात होती या संदर्भात अधिक माहिती सोलापूरचे शिवचित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी लोकलिटीशी बोलताना दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांवरती अत्याचार झाला तर तो बिलकुल सहन केला जायचा नाही. महाराजांच्या काळामध्ये घडलेली एक घटना, रांजेगावच्या बाबर गुजर पाटलांनी एका सामान्य रयतेच्या मुलीवरती अत्याचार केला. त्या मुलीच्या वडिलांनी कैफियत लाल महालात येऊन आऊसाहेबांच्या समोर मांडली आणि आऊसाहेब आणि बाल शिवबाराजे यांनी एक निर्णय दिला, चौकशी अंती गुन्हा सिद्ध झाला, चौरंगा करा. महाराजांच्या मुखातनं वाक्य निघाले. चौरंगा याचा अर्थ होतो 2 हात आणि 2 पाय कलम करणे. जसं हिंदू धर्मातल्या अनेक पूजेला, सत्यनारायणपासून अनेक पूजेला चौरंग असतो आणि त्या चौरंगाचे पाय शॉर्ट असतात, आखूड असतात. याचा अर्थ 2 पाय आणि 2 हात कापल्यानंतर तो माणूस कायमस्वरूपी आखूड होतो. फाशीपेक्षा भयंकर शिक्षा, कारण तो त्यानंतरचं आयुष्य जगत असताना प्रत्येकाची कुत्सित नजर यांनी अत्याचार केला म्हणून भयंकर शिक्षा आहे. दुसरं उदाहरण द्यायला आवडेल. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाकडनं परत येत असताना एप्रिल 1678ची घटना आहे. खरं म्हणजे महाराज तिथं नाही आहेत. मराठ्यांचा तळ पडला आहे धारवाडच्या जवळ बेळवडी नावाच्या छोट्या गावी आणि शाब्दिक बाचाबाची झाली. छोट्या भांडणाचं रूपांतरण मोठ्या लढाईत झालं आणि बघता बघता बेळवडीचा किल्लेदार मारला गेला. त्याचं नाव होतं ईश प्रभू देसाई. किल्लेदार मारला गेला, परंतु त्याच्या पत्नीने हा किल्ला लढवला. मराठ्यांचा सेनानी होता, महाराजांचा सख्खा मेवणा. नाव होतं सखुजी गायकवाड. किल्ला पडला, घोड्याचा पाय कापला गेला. ती राणी होती मल्लम्मा उर्फ सावित्रीबाई देसाई. तिला कैद करण्यात आलं. तिची मानखंडना झाली. छत्रपतींच्या कानावरती बातमी आली की बेळवडीचा किल्ला मराठ्यांनी जिंकला, परंतु ही बातमी आली की अनावधानाने विजयाच्या उन्मादामध्ये सखुजी गायकवाडांकडनं त्या मल्लम्मा देसाई उर्फ सावित्रीबाई देसाईचा मानापमान झाला, ज्याला आपण म्हणू की मानखंडना झाली, बदअमल झाला. परंतु महाराजांनी बघितलं नाही की आपला सख्खा मेवणा आहे, हेही बघितलं नाही हा विजयी योद्धा आहे. महाराजांनी डोळे काढून तुरुंगामध्ये डांबलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, इथं अत्याचार झाला नव्हता, फक्त मानखंडना झाली होती आणि ती स्त्री महाराष्ट्राच्या बाहेरची होती, कानडी स्त्री होती. महाराजांनी तिचं राज्य तिला परत केलं, तिच्या तानुल्याला मांडीवरती घेतला आणि एवढं म्हणजे पश्चातापदग्ध महाराज. मला असं वाटतंय की स्त्रीचा सन्मान करावा छत्रपती शिवाजी महाराजांनी. आणि महाराजांची जी एक दंडक होता, नीती होती की स्त्री ही मराठ्यांच्या देवाऱ्यातील देवता आहे, मग ती कोणत्याही जाती धर्माची असो. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी 4 दिवसात चौकशीअंती गुन्हा सिद्ध झाला आणि रांजेगावच्या पाटलांचा चौरंगा केला होता, तसेच लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करून आरोपींना शिक्षा द्यावी, असा मत सोलापूरचे शिवचरित्रकार डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी व्यक्त केला आहे. इरफान पटेल, न्यूज 18 लोकल, सोलापूर.